मी रियन द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझ्या गोडताईंचं गोडदादांचं माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार आणि असायलाच पाहिजे। आज आपण खूप हेल्दी आणि भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन वगैरे असणारे पदार्थ बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने, अगदी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये 10 ते 15 मिनिटात बनवू शकतात। एवढ्या सोप्या पद्धतीने अगदी मुलं व्हेजिटेबल किंवा जास्त प्रोटीन वाले पदार्थ खात नाही तर तुम्ही हे इझी बनवून देऊ शकता। चला मग नवे घालून रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आज आपण सोया चंक्सचे कटलेट बनवणार आहोत। चला मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण इथं गॅस ऑन करून गरम पाणी करायला ठेवूया। इथं मी एका पातेलीमध्ये 3 ग्लास पाणी ॲड करून हाफ टेबलस्पून इथं मी नमक ॲड करते। पाणी हलकं गरम झालेलं आहे, त्याच्यात आता आपण सोया चंक्स ॲड करून घेऊया। आता आपल्याला मिनिटभर गॅस ऑन ठेवायचा आहे, त्याच्यानंतर आपण इथं गॅस बंद करून देणार आहोत। बघू शकतात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी गॅसची फ्लेम आता बंद करून दिलेली आहे। आपले जोपर्यंत सोयाबीन व्यवस्थित मिक्स होत नाही पाण्यामध्ये तोपर्यंत आपण दुसरं प्रिपरेशन करून घेऊया। इथं मी एक कांदा घेतलेला आहे। कांद्याला आपल्याला बारीक होईल तेवढं बारीक कट करून घ्यायचे। अगदी तुम्ही चॉपरमध्ये देखील बारीक करू शकतात। मी इथं लहान साईजचा मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, अगदी लहान पण नाही मोठा पण नाही। बघू शकतात सोयाबीन पण खूप छान इथं आपले डीप झालेले आहेत नमकच्या पाण्यामध्ये। आता आपण यांना एका चाळणीमध्ये काढून गार करण्यासाठी ठेवूया। गार करून मी पाणी काढून घेतलेलं आहे। अगदी थोडं पण याच्यात पाणी नको राहायला हवं, या पद्धतीने आपल्याला पाण्यामधून पिळून घ्यायचे सोया चंक्सला। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे। मी सर्व सोयाबीन इथं बारीक करून घेतलेले आहेत। अगदी जेवढे होईल तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचे। इथं मी बेसिक मसाले घेते, धना पावडर, भाजलेल्या जिऱ्याचं पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हळद पावडर, चवीनुसार नमक आणि थोडं काळं मिरी पावडर घेतलेलं आहे आणि थोडा चाट मसाला ॲड केलेला आहे। तर इथं मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे बॉईल करून घेतलेले होते, ते पण याच्यात ॲड केलेलं आहे। आपण सुरुवातीला हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं पेस्ट केलेलं होतं, ते पण मी इथं ॲड केलेलं आहे। बघू शकतात आपलं सर्व साहित्य इथं व्यवस्थित ॲड झालेलं आहे। आता आपण सर्व व्यवस्थित डो टाईप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटत असेल तर याच्यात थोडं पाणी वगैरे आहे, हाताला ओलं लागत असेल किंवा वाटत असेल की याची टिक्की होऊ शकत नाही, तर तुम्ही याच्यात 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर जरी वापरलं तरी चालेल। तर मी आता सर्व हाताने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथं मी अजिबात कॉर्नफ्लॉवर कशाचाही वापर न करता टिक्की बनवणार आहे। इथं मी भरपूर सारी कोथिंबीर कट करून ती पण आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आपल्याला या पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकतात मी सोयाबीन खूप छान पद्धतीने पाण्यामधून पिळून घेतलेले होते, तर खूप ड्राय मिक्सचर आहे। तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल, अगदी पाणी वगैरे वाटत असेल तर। मी यामध्ये कोणत्याही पिठाचा वापर अजिबात नाही केलेला आहे। बघू शकतात खूप छान पद्धतीने इथं मिश्रण झालेलं आहे आपलं कटलेटचं। आता आपण एक एक करून कटलेट बनवून घेणार आहोत। अगदी तुम्ही हे थापून कटरने देखील करू शकतात, खूप सोप्या पद्धतीने होतात। मी या पद्धतीने तुम्हाला एक कटलेट बनवून दाखवलेलं आहे। आता आपण पुढचे सर्व कटलेट असेच बनवून घेणार आहोत आपण सोया चंक्सचे। याच्यामध्ये तुम्ही बीट, गाजर, पनीर देखील ॲड करू शकतात अजून हेल्दी बनवण्यासाठी, पालक, तर असे बरेच तुम्ही व्हेजिटेबल वगैरे ॲड करू शकतात। अगदी मुलं खात नाही तर या पद्धतीने तुम्ही मुलांना देखील कटलेट बनवून खाऊ घालू शकतात। हेच तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये आरामात 10 ते 15 मिनिटात बनवू शकतात। अगदी पौष्टिक रेसिपी आहे। मी सर्व कटलेट इथं बनवून घेतलेले आहेत। आता आपण गॅस ऑन करून गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवूया। मी इथं तेलमध्ये खाली शॅलो फ्राय करणार आहे, तुम्ही अगदी एअर फ्राय देखील करू शकतात। तेल मी जास्त गरम पण नाही, जास्त गार पण नाही, हलकं नॉर्मल कोमट टाईप आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपल्याला व्यवस्थित एक साईडने व्यवस्थित शॅलो फ्राय झालेले आहेत। आता आपण व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे। मी तेल अगदी थोडंच वापर केलेला आहे, अगदी तुम्ही एअर फ्रायमध्ये करणार तर अजून खूप हेल्दी होणार।
तर मुलांना नॉर्मल तेल वगैरे दिलं किंवा आपणही खाल्लं तर शरीरासाठी थोडंफार चालतं. बघू शकतात मी दोघं साईडने व्यवस्थित शालो फ्राय करून घेतलेलं आहे. जो आपण रोजच्या जेवणासाठी तेल वापरतो ते टेबलस्पूनने मी तर 3 टेबलस्पून माझ्यामध्ये 9 ते 10 कटलेट्स शालो फ्राय करून झालेले आहेत. अगदी मी जास्त तेलाचा अजिबात वापर वगैरे केलेला नाही आहे. मी लास्टवाले कटलेट तळताना तुम्हाला दाखवते. मध्ये क्लिप घ्यायचं माझं बाळ रडत होतं म्हणून घेतले नाही. बघू शकतात खूप छान पद्धतीने आपले कटलेट इथं बनून तयार झालेले आहेत. इथं आपले बघू शकतात सोया चंक्सचे कटलेट खूप छान पद्धतीने बनून तयार झालेले आहेत. मी अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही. सकाळच्या घाई गडबडीमध्ये आरामात तुम्ही 10 ते 15 मिनिटात बनवू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद.